तालुका विधी सेवा समिती गंगापूर यांच्या वतीनं पोलीस ठाणे गंगापूर इथं कायदेविषयक जनजागृती शिबिराचं आयोजन करण्यात आले। या शिबिरात ज्येष्ठ नागरिकांचे हक्क, त्यांचे संरक्षण तसेच समाजातील प्रत्येकानं ज्येष्ठ नागरिकांचा सेवा व सन्मान करावा असे आवाहन न्यायाधीश ए कळमकर यांनी केले। महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली कॉमन मिनिमम प्रोग्राम 2026 अंतर्गत जून महिन्यातील कायदेविषयक शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते। शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ए कळमकर, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर गंगापूर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। यावेळी तालुका विधी सेवा समितीचे उपाध्यक्ष तथा तहसीलदार पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर निलेश पालवे, पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड, गोपनीय शाखाचे मनोज यांची प्रमुख उपस्थिती होती। शिबिरात ज्येष्ठ नागरिकांचे कायदेशीर हक्क, त्यांच्यावरील अत्याचार प्रतिबंधक उपाय, पालक व ज्येष्ठ नागरिक भरपोषण कायदा, मोफत विधी सेवा योजना तसेच नागरिकांनी कायद्याचे पालन करून सामाजिक बांधिलकी जपण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट एस बर्वे यांनी केले। यावेळी ॲडव्होकेट ए कुलकर्णी, ॲडव्होकेट बी वाघचौरे, ॲडव्होकेट एस वैष्णव तसेच सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट एस काळे, कावेरी पावणे पाटील यांनी विविध कायदेविषयक विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले। शिबिरास पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांची उपस्थिती लाभली। कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांबाबत जनजागृती करण्यात आली। निसर्गाला न्याय देण्यासाठी उभे आहोत। वन संरक्षण कायदा 1980 आणि पर्यावरण संरक्षण कायदा 1986 ही पर्यावरणाची कायदे आहेत। परंतु कायदे हे कागदावर न राहता ते पोलिसांच्या दंडुक्यात आणि नागरिकांच्या शिस्तीत राहिले तर जोड बनेल। सर्वोच्च न्यायालयाने MC मेहता केसमध्ये गंगा वाचवली। दिल्लीमध्ये CNG बसेस धावतात। हे सर्व शक्य झालं पोलिसांच्या अंमलबजावणीमुळे। प्लास्टिक बंदी असो किंवा 10 नंतर डीजेवर बंदी असो, कोर्ट आदेश देतो आणि पोलीस तो राबवतात। आपल्या गंगापूरमध्ये काय घडतंय? बेकायदेशीर वृक्षतोड, गोदामाईच्या काठावर कचऱ्यांचे ढीग, रात्री वाळू उपसा चालते। पण या सर्वांवर IPC आणि CRPC या पर्यावरणाच्या कायद्याखाली गंभीर गुन्ह्याची नोंद होऊ शकते। त्यामुळे मी आज 3 गोष्टी सांगणार आहे। एक, पोलीस बांधवांसाठी की पर्यावरणाचा कोणताही गुन्हा हा छोटा गुन्हा नाही, कारण एक झाड तोडणारा संपूर्ण डोंगर उजाड करू शकतो। त्यामुळे कारवाई करा, कायदा तुमच्या पाठीशी आहे। दुसरं, नागरिकांसाठी तक्रार करा, पुरावे द्या। जेथे वृक्षतोड केली जाते, कचरा पेटवला जातोय, तेथून 100 नंबरवर कॉल करा, कारण आपला एक फोन निसर्गासाठी FIR ठरू शकतो। तिसरं, कोर्टासाठी पर्यावरणाच्या केसेसमध्ये जलद गतीने न्याय करा आणि झाडे लावा, शिक्षा कमी करा हा उपक्रम आपल्या लोक अदालतमध्ये चालवा। शेवटी इतकंच सांगेल, कायदा हा पुस्तकात, पोलीस स्टेशनमध्ये, कोर्टात राहिला तर तो फक्त भीती राहील, आणि तोच कायदा आपल्या मनात आणि कृतीत उतरला तर तो निसर्गासाठी वरदान ठरेल। शिबिर त्या ठिकाणी आयोजित केले जात असतात। त्याचा उद्देश काय असतो याबद्दल पण या ठिकाणी उहापोह केला गेलेला आहे। परंतु मग आज आपण पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये हे शिबिर का आयोजित करत आहोत याच्या बाबतीत जसं मगाशी कोणीतरी उल्लेख केला की कोर्ट आणि पोलीस स्टेशन या 2 ठिकाणी कायदा प्रत्यक्षात राबवला जातो, परंतु दुर्दैवाने सर्वसामान्य माणसाला कोर्ट आणि पोलीस स्टेशनची भीती वाटते। बऱ्याचदा नागरिक त्यांच्यावर अन्याय होऊनही कोर्टापर्यंत किंवा पोलीस स्टेशनपर्यंत तेवढा सहजासहजी पोहोचू शकत नाहीत, तर त्यांना ती मदत मिळावी। कोर्ट आणि पोलीस हे दोघंही सर्वसामान्य नागरिकांसाठी आहेत, त्यांना सेवा पुरवण्यासाठी आहेत, त्यांना मदत करण्यासाठी आहेत। ही भावना सर्वांच्या मनामध्ये रुजावी आणि त्याबाबतीत जनजागृती व्हावी, हीच या अशा प्रकारच्या विधी सेवा शिबिरांची उद्दिष्ट असतं। आणि त्या दृष्टिकोनातून तालुका विधी सेवा समिती गंगापूर अतिशय चांगला प्रयत्न करत आहेत। मागे पण त्यांच्या काही कार्यक्रमांना मी स्वतः हजेरी लावलेली आहे। अतिशय मनापासून या ठिकाणी सर्व वकील मंडळी असतील, सरकारी वकील असतील, न्यायाधीश असतील, हे सर्वजण कायद्यांचं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचावं, कायद्यांबद्दल जनजागृती व्हावी आणि कायद्यांचा जो काही सर्वसामान्य नागरिकांसाठी जो काही वापर आहे तो व्यवस्थित व्हावा या दृष्टिकोनातून सर्वजण प्रयत्न करत असतात। पोलीस हे देखील कायदा राबवणाऱ्या
ह्या प्रणालीचेच भाग आहेत. पोलिसांचा संबंध फौजदारी कायद्यांशी येतो, परंतु प्रत्यक्षात जेव्हा नागरिकांना कोणतीही मदत, इमर्जन्सी रिस्पॉन्स ज्याला आपण म्हणतो, हवी असते, त्यावेळेस आता 112चा उल्लेख या ठिकाणी झाला की अशा प्रकारे आपत्कालीन मदत पुरवण्यासाठी जशी रुग्णवाहिका आपल्याला एका फोनवर मिळू शकते, तशीच पोलीस